खरंच बॉस, आय एम सो प्राऊड ऑफ यू. येस सर. जय हिंद. जय हिंद. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सर, थँक्यू सो मच. अगं त्या मुलीचा जीव वाचवलायस तू, तिला सुखरूप घरी परत पोहोचवली आहेस. आणि एक तुला विश्वंभर सर तर माहितीच आहेत, आपले शिक्षण मंत्री. त्यांना प्रत्यक्षात भेटून तुझं अभिनंदन करायचं आहे. सर ऐक, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की अहो पण तारिणी, मी समजू शकतो, पण आपली ही टीम उभी करताना विश्वंभर सर कायम आपल्या पाठीशी उभे राहिलेत. आणि एक गोष्ट, तुझी आयडेंटिटी रिव्हील होणार नाही याची त्यांनी खात्री दिली आहे, आणि मलाही ही खात्री आहे. सो प्लीज भेट त्यांना. आणि त्यांना तुला भेटायचंय ते तारिणी बेलसरे म्हणून नाही, तर टीम तारिणीची हेड म्हणून भेटायचंय. सो प्लीज गो हेड आणि भेट त्यांना. मी तुला त्यांचं लोकेशन कळवतो लवकरच. नक्की जाऊन भेट. ओके सर. जय हिंद. जय हिंद. शिक्षण मंत्र्यांना तुझं कौतुक करायचंय आणि केलंच पाहिजे बॉस. मलाच तुझा किती अभिमान आहे. आज तू त्या एका मुलीला वाचवणं समाजामध्ये खूप मोठं उदाहरण उभं केलंयस. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात स्त्रियांचा कधीच अपमान होणार नाही. होणार तो फक्त त्यांचा सन्मान होणार. बॉस, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. सुरक्षा आणि सन्मान प्रत्येक माणसाचा मूलभूत हक्क आहे. तो तर त्यांना मिळायलाच हवा ना केदार. हा, मिळायला हवा, पण कौतुक पण तुझं व्हायलाच हवं ना बॉस. आज सगळं क्रेडिट तुलाच मिळायला हवं. ॲज अ टीम म्हणून आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत, पण आज तू जी कामगिरी केली आहेस ना, खरंच त्याबद्दल तुझं कौतुक व्हायला पाहिजे बॉस. त्या राक्षसापासून तू त्या मुलीला वाचवलंस. त्यामुळे ना तू महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीला त्यांच्यामधल्या दुर्गेची आठवण करून दिली आहेस. बॉस, तुझं खरं कौतुक व्हायला हवं. आम्ही टीम म्हणून नेहमी तुझ्या बरोबर आहोत, पण तिकडे ना तू खरंच आज एकटीने जायला हवं. नाही केदार, कुठल्याही मिशनचं यश हे आपल्या टीमचं आहे, टीम तारिणीचं. टीम नाही तर ही तारिणी कोणीच नाही. या यशाचा जितका वाटा माझा आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त वाटा आपल्या टीमचा आहे केदार. बॉस, आम्ही तेच केलं जे प्रत्येक मिशनमध्ये करत आलोय. पण तू खूप मोठी हिंमत दाखवलीस आणि तू आयुष्यात पहिल्यांदा नियमांचं उल्लंघन केलंयस आणि एक स्त्री म्हणून विचार केलायस आणि साधू सरांना कन्व्हिन्स केलंस. गँगस्टरशी लढताना शूटआउटमध्ये नेहमी तू पुढे असतेस आणि तेच जेव्हा शाबासकीची वेळ येते तेव्हा तू 4 पावलं मागे जातेस आणि टीमला पुढे करतेस. मग तू काय वेगळं करतोस? कारण ती आपली ड्युटी आहे, आपलं कर्तव्य आहे. कोणीतरी येऊन आपलं कौतुक करावं म्हणून आपण हे नाही करत, बरोबर ना? पण बॉस, शिक्षण मंत्र्यांनी आमंत्रण दिले तुला, जायला हवं ना. त्यांच्या शब्दाचा मान ठेवायला हवा आपण. हो केदार, पण ते पण मला माहिती नाही. मी आहे ना घरी, मला काही प्रॉब्लेम नाही. मी मस्त थांबतो. असंही मला त्रास द्यायला तुझी ती चिपकू बहीण नाहीये काव्या. हे बहीण आहे ती माझी. उगाच का बोलत असतोस रे त्या बिचारीला? बिचारी? हा बरोबर, ती बिचारी. अरे उलट बिचारा मी आहे. अरे त्या दिवशी तुझ्या घरी माझ्या टी शर्टवर चहा सांडून माझ्यावर अतिप्रसंग. हा, नशीब तू आलीस, नाहीतर ना त्या दिवशी माझं काही खरं नसतं. पण खरं सांगू का केदार, मला ना खूप वाईट वाटलं त्या दिवशी. वाटलं ना? मला पण खूप वाईट वाटलं. नाही, मी उगाच बोलले रे तुला.